इथंच खेळतात ना, हे इथंच खेळतात ना खाली. साहेबांनी तोडला नाही. हो ना, तोडला नाही बरं सांगायला आले. नाही तर तोडफोड आहे सगळा काय सब तोडता येईल. आई छोटी म्हणून काय पण नाही त्याला दादी दादी काहीतरी आहे आम्हाला काय येतं का तुझी चाफळ्याला. मला पण कधी सांगतो चल ना बघायला मला खोटंच वाटलं. यांची बातमी मी जेव्हा बघितली ना खोटं बोलतील का? तो खोटं ना, सकाळी 5 तारीख झाली खोटं. मी नाही, पहिला हे काय पण फांदी घेतली ना, 2 घालून तारखेपासून बघितली. माहिती झालं. हा. पहिला हलवली जोरा अर्ध खोटा आता आणि तर ते मला संध्याकाळी वाटतं 4 वाजता असं माहिती झालं. हे सांगत आले तेव्हा दादी उठ उठ तुला दाखवतो काहीतरी. म्हणलं काय बघू. आंबा लावलं. काय होतं तो ब्लर होतो शूट करताना ना, तो पटकन पाला पकडतो, पाला हायलाइट होतोय आणि आपलं blur नाव काय तुझं? जयाबेन पटेल. जसूबाई पटेल. जयाबेन पटेल. किती भाषा आहे? त्यांना एवढा काल टाइम पण नाही, ते दुकान त्या संपन्न आहे. ते एवढा टाइम कुठे त्यांना दिसते का बांधली ती? दिसते बरोबर. या ना तुम्ही या ना, या बाजूला समारते ना. या बाजूला उभे राहा. या धाव द्या. एक मिनिट. माझं नाव श्वेता आहे, पिनल पटेल. पिनल पटेल. मी खेळता समय मला आंब्याच्या झाडावरती सीताफळ दिसला आहे. मला वाटलंय कोणीतरी चिपकवला असेल. तुम्ही दादीला सांगायला गेली, दादी बोलते खोटा बोलते तू म्हणून. मला दादी बघायला आली तर खरं निघला. तर मी पप्पा सांगितलं, पप्पा पण खोटा बोलायला लागले. याच्यानंतर पप्पा बघायला आले तर ते बोलतात खरं बोलतात. नाही तर मी मम्मीला सांगितलं, मम्मी पण बोलायला लागली खोटं आहे खोटं आहे खोटं आहे. नंतर सगळे बघायला आले तर खरा दिसला ना. नंतर ते बोलले खरी बोलते. खरी बोलते. तारखेला माझा बर्थडे होता. बर्थडेला काय माहितीच नाही का इकडे आम्ही आलेलोच नाही. 2 तारखेला पोरं इकडे खेळायला आली तेव्हा माहिती का ही पोरं सांगायला आली का बर्थडे तर हे झालं. तर दादी बघितलं नाही का. म्हणलं नाही. तर ते आंब्याच्या झाडाला सीताफळ आलंय. बोललो नाही. तर मला बोलायला मी आली बघायला तर मला दिसला. मी बोललो काहीतरी सांगतात ही. बघितलं हालून तर खरा. मग सगळीकडे यायला सांगितलं. आम्हाला संध्याकाळी 3:30 वाजता जवळजवळ माझी लहान मुलं मला सांगायला आली, इथे गोट्या खेळत होती आणि ते मला बोलले का पप्पा आपल्या झाडाला काहीतरी म्हणजे असं एक फळ आहे सीताफळ सारखं ते आलेलं आहे, तर तुम्ही या. तर आम्हाला जरा डाऊट वाटला का सीताफळ कसं काय असू शकतं, म्हणून आम्ही ते बघायला आलो. तेव्हा आम्हाला समजलं का खरोखरच याच्यावर एक सीताफळ लागलेलं आहे. आणि ही गोष्ट व्हायरल जितू पवार यांनी केली त्याच्याबद्दल त्याचे धन्यवाद. आणि म्हणजे आम्ही असं वाटलं पण नव्हतं, कारण 8-9 वर्ष जुनं झाड आहे. अचानक याला सीताफळ कसं काय लागू शकतं, हा एक दैवी चमत्कारच म्हणायला लागेल.